मराठा समाजावर दडपशाही सुरू आहे. मनोज जरांगे पाटील ऑन मराठा आरक्षण. महाराष्ट्रातील मराठा समाजात चलबिचल नको व्हायला. आपली ओबीसी मधून आरक्षणाची मागणी आहे ती कायम राहणार आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने 3 मार्चपर्यंतची आंदोलनं स्थगित केली आहेत. या आंदोलनाचं रूपांतर धरणे आंदोलन आणि साखळी उपोषणात करा. सरकारकडून दडपशाही सुरू आहे. आंतरवाली येथील मंडप काढण्यासाठी दडपशाही सुरू आहे. तो मंडप काढू नका. दडपशाही बंद करा. मराठा अस्मितेचा मंडप आहे तो काढू नका. मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना मेल करायला सुरुवात करा. सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा, असा मेल करा. सर्व काही शांततेत करायचं आहे. मी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही. शांततेत आंदोलन केलं तरी गुन्हे दाखल केले. सरकारने ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र वाटप बंद केले. इंग्रजांनी देखील एवढं केलं नसेल एवढा जातीयवाद सुरू आहे, जातीय द्वेष सुरू आहे. माझी चूक असती तर मी समाजापुढे कान धरले असते. माझी मराठा समाजाला विनंती आहे, एकजूट फूट देऊ नका. तुमच्या पदरात आरक्षण टाकेल. मला अटक केल्या तर आंदोलन करायचं, मात्र तर आंदोलन शांततेत करा. 7 ते 8 दिवस शांत रहा. शांततेने सर्व बघत रहा. देवेंद्र फडणवीस. जालन्यात एसीपींना शेवटची विनंती आहे की गृहमंत्री जाणून बुजून करत आहेत. मंडप काढू नका. आंतरवालीच्या लोकांना अटक करू नका. नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. मुंबईला रॅली नेल्यापासून ट्रॅप रचला जात आहे. माझ्यावर दडपण आणलं जात आहे. मला 100% अटक करणार आहेत. माझ्यासाठी SIT काय केलं असं मी 6 महिन्यापासून आम्हाला फसवलंय. आम्ही देखील गुन्हा दाखल करून देखील मराठे खचले नाहीत, घाबरले देखील नाहीत. आम्ही 10% नाकारलेलं नाही, मात्र ते टिकणार नाही. गृहमंत्री यांनी सारथी दिली, महामंडळ दिले म्हणतात, मात्र विद्यार्थ्यांना विचारून बघा किती जाचकटी आहेत, त्याचा किती फायदा झाला विचारून बघा. जरांगे पाटील. जाहिरातबाजीने काहीही होणार नाही. ऑन SIT चौकशी. पोलिसांच्या आणि SITच्या हाती काहीही लागणार नाही, फक्त रोष हाती लागेल. मराठे शांत राहून बघत आहेत. अजून तुमच्या हातातून संधी गेलेली नाही. मराठी झोपलेले नाहीत, खचलेले नाहीत आणि घाबरलेले नाहीत. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. अगोदर मराठा समाजाला महत्त्वाचं सांगतो की आपल्या चलबिचल गैरसमज नको. आपली मागणी ओबीसी आरक्षणातली सगळे सोयरे त्याच्यावर आपण ठामीत, मग काही झालं तरी हरकत नाही. अटक होऊ किंवा चौकशी होऊ, नाही तर काय. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पुन्हा एकदा की जे विद्यार्थ्यांच्या परीक्षेत आणि काही सामाजिक बांधवांचे कार्यक्रम होते, त्यामुळं आपण जे आपले कार्यक्रम 3 मार्चपर्यंत ठरलेले होते ते आपण स्थगित केलेले आहेत आणि त्याचं रूपांतर गावागावात, शहरात साखळी उपोषण आणि धरणे आंदोलनात आपण केले. हे बांधवांनी लक्षात ठेवून ते सुरू करावं. आता विषय राहिला की जे दडपशाही सरकारकडून चालली ती. गृहमंत्र्यांनी आदेश दिलेत की आंतरवालीतला मंडप काढून फेका, तिथलं व्यासपीठ काढून फेका, छत्रपतींचा पुतळा आहे ते काढा, सगळं फेका तिथलं. तर रोज म्हणजे कालही झालं, रात्री पण झालं की त्या मंडपसाठी ती दडपशाही सुरू आहे. ते मंडप मराठ्यांच्या अस्मितेचा, त्या अंतरवालीचा मंडप नाही. त्यामुळं गावकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही. ते मराठ्यांची अस्मिता आहे. त्याच मंडपनं मराठाही केलेला आहे. त्याच मंडपनं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिलेलं आहे. आपली जी मागणी ते तोच मंडप पूर्ण करणार. त्यामुळं सरकारला, विशेष करून गृहमंत्र्यांना सांगणे, असले चाळे तुम्ही बंद करा. पुढं मंडप काढून फेकल काय, तिथं काय खुणं पडलेलं नाही आहेत, तिथं काय दहशतवाद्याची केंद्र नाही आहेत, तिथं संचारबंदी लावायला तिथं काय कापाकापी झालेली नाही. तिथं शांततेत आमरण उपोषण, साखळी उपोषण सुरू आहे सध्या. आता तुम्ही गावावर चाललेली दडपशाही त्या गावकऱ्यांची बंद करा लवकर. आणि मराठा समाजाने काही चलबिचल व्हायचं नाही. शांत चित्तानं बघा किती दिवस यांची मजा करता येते. आणि आता तुम्हाला चौथा मुद्दा मराठा समाजाला सांगतोय की आपण आजपासून करोडो मराठ्यांनी ईमेल करायला सुरुवात करायची. राष्ट्रपती, पंतप्रधान, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना आंतरवालीसह महाराष्ट्रातील मराठा समाजावर सुरू असलेली दडपशाही सरकारकडून थांबवा आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा. हे सगळ्यांनी ईमेल करोडोच्या संख्येनं करायला सुरुवात करायची आजपासूनच. फेसबुकवरती आपल्या त्यांचे जे ईमेलच्या माध्यमातून तुम्हाला जसं जाता येईल सरकारच्या वेबसाईटवर, त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी जावं. हे काम सुरू करा, कारण आपण शांततेत करायचं सगळं काही. आता 5वा मुद्दा सांगतोय, मी हटत नाही. त्यांचं म्हणणं आहे 10% आरक्षण घ्यावं, नसता याला गुंतवायचं.
मी भेट नाही. मी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हटणार नाही. हा माझा मराठ्यांना शब्द आहे. मराठ्यांशी मी गद्दारी करू शकत नाही. जेलमध्ये टाकून मला त्यांनी सडवलं तरी मी हटत नाही. आणि मराठा समाजाला सांगून ठेवतो आज, मला त्यांनी अटक बी केलं तरी तिथं माझं आमरण उपोषण सुरू होणार आहे. मग ते जेल असो किंवा पोलीस स्टेशन असो किंवा हॉस्पिटल असो किंवा आंतरवाली असो ना, तिथे कुठंही असो, मी समाजासाठी शेवटच्या क्षणापर्यंत तरफडून मरायला तयार आहे. परंतु मी हटायला तयार नाही. 6वा मुद्दा सांगतो, हे कशासाठी? 6 महिन्यापासून सरकार सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करीन म्हणतंय, करत नाही. सरकार गुन्हे मागे घेईल म्हणतंय, 6 महिन्यापासून आंतरवलीसह महाराष्ट्राचे घेत नाही. गॅजेट घेईन म्हणतंय, हैदराबादचं घेत नाही, बॉम्बे गव्हर्नमेंटचं घेत नाही, सातारा संस्थांचं घेत नाही. सरकारनं प्रमाणपत्र वाटप करायचे 1 महिन्यापासून बंद केले, ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांचे. सरकार जाणून बुजून हायकोर्टाची तारीख आपल्याला 3 मार्च असताना अलीकडे घेतली गृहमंत्र्यानं, तिथे आपल्या सुद्धा फटका केला. मान्य न्यायालयाने सांगितलं होतं शांततेत रास्ता रोको करा, तो अधिकार आहे तुमचा, जनतेचा. आपण शांततेत केले तरी गृहमंत्र्यांनी गुन्हे दाखल केले. हे जाणून बुजून आपल्यावर अन्याय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा अन्याय म्हणजे त्यांचं म्हणणं याने 10% आरक्षण स्वीकारावं. ते 10% आरक्षण ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचंय त्यांनी घ्यावं, आमची जोर जबरदस्ती नाही. परंतु मराठ्यांची मागणी, राज्यातल्या मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण, आणि ते घेतल्याशिवाय मी हटणार नाही. मायबाप मराठ्यांना माझं एवढंच सांगणं आहे, मी हटत नाही. चलबिचल करण्याची गरज नाही. कोणी फ्रेश राहा, सगळेजण शांत राहा, मजा बघा. किती दिवस सरकार मराठ्यावर दडपशाही करतंय. आपण वेळेवर ठरवूयात आंदोलन काय करायचं, पण शांततेत. आणि सगळ्या आमदारांची तुम्ही उलट त्यांना म्हणायला पाहिजे होतो, अधिसूचना तुम्ही काढली ना, तुमच्या नेत्याला म्हणायला पाहिजे होतं राग येण्याऐवजी तुम्हाला जातीकडून बोलायला पाहिजे, तुम्हाला नेत्याचा राग यायला पाहिजे होता सगळ्या मराठ्याच्या आमदारांना आणि मंत्र्यांना, की तुम्ही अधिसूचना काढली ती द्या, मग ते कसं काय एडव करतात बघू. मग मी सुद्धा कानाला धरला असतं की माझी चूक आहे, गुन्हे मागं घेऊ म्हणले होते, तुम्ही मागं घ्या, मग तो कसं काय एडव करतो बघू. मी तुमच्या पुढं कानं धरले असते. धोका दिलाय तुमच्या नेत्यानं म्हणून त्याला बोललो. आणि तुम्हाला त्याचा राग येण्याऐवजी तुम्हाला जातीकडून होऊन तुम्हाला त्याचा राग यायला पाहिजे होता, तू कर. उलट करताय तुमच्या स्वार्थासाठी. गोरगरिबांचे मराठ्यांचे पोरं मारायला निघालात तुम्ही. माझी मराठा समाजाला विनंती, एकजूट फुटून देऊ नका. तुमच्या लेकराच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मी हटत नाही, मग मरण पत्करत. आणि मी स्वाभिमानानं यांनी जे षडयंत्र असलं ना त्याच्यात जाऊन मरायला तयार, पण मी हटायला तयार नाही मराठ्यांना. यांनी जर मला अटक केलं आणि यांनी सगळ्या सोयरींनी जर अंमलबजावणी केली नाही तर आंदोलन करायचं, पण शांततेत. कुठंच राज्यात अशांतता आपल्याला पसरू द्यायची नाही, ही माझं पहिल्या दिवसापासूनचं म्हणणं आहे. पण एकजुटीत एवढी ताकद आहे आणि शांततेत तुम्ही लाखानं करोडोने एकत्र आले, ते सरकारला द्यावंच लागणार. हे 7-8 दिवस 5-6 दिवस काय करतात आपण जरा शांत चित्ताने बघू. ही मराठ्यांना विनंती करण्यासाठी मी आज सुरुवातीला बोललोय. मी शेवटचं एवढंच सांगतो, एक 7-8 दिवस शांत बघा हे काय करते. सायलेंट राहा महाराष्ट्रातले करोडो मराठी. फक्त आमर साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन समजेल आणि शांत बघा कोणचा आमदार, कोणचा मंत्री, गृहमंत्री काय करतोय, काय षडयंत्र करतोय, आंतरवालीवर काय दडपण आणायला लागलेत, कशामुळे आणायला लागलेत. शांत माइंड ठेवा. आपण आपल्या शेतात, आपण आपल्या व्यवसायात मराठ्यांना मिळून द्यायची वेळ आली की किती जण विरोधात चाललेत. तुम्ही शांत चित्ताने एकदा बघितलं, एक 5-6 दिवस 7-8 दिवस शांततेने घ्या जरा. एवढी माझी सगळ्यांना विनंती, फक्त बघा आणि सगळ्यांनी ईमेल करायच्या मागे लागा. मराठ्यांवरची आंतरवालीसह महाराष्ट्रातल्या मराठ्यांवर सरकारने चालवलेली दडपशाही थांबवा. आणि आता शेवटचं सांगतो, काल DYSP साहेबांचा आंबडचे ऐकून आम्ही त्यांचा शब्द मोडलेला नाही. त्यांना एक विनंती आहे आणि जालन्याच्या SP साहेबांना सुद्धा विनंती, शेवटची. गृहमंत्री जाणून बुजून करतोय, तुम्ही ती ऐकून अशांतता पसरू देऊ नका. तुम्ही मंडप काढण्याच्या भानगडीत पडू नका. ते शांततेत आंदोलन आहे. आंतरवालीच्या लोकांना अटक करायचं आजपासून बंद करा. शेवटचं सांगणं आहे माझं आज आता. आणि गृहमंत्र्याचं सांगणं आहे, असलं रडकं खेळायचं नाही. जे दूध का दूध पाणी का पाणी करायचं ना ते होऊन जाऊ द्या, पण असलं रडकं खेळायचं नाही. आणि गोरगरीब मराठ्यांना गुंतवून त्यांच्यावर दडपशाही आणायची नाही. मराठे सहन करायचं तर सहन करतील. मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका. आणि शेवटचं सांगतो, नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. मराठ्यांची अंमलबजावणी सगळ्या स्वायरींची करा. लाट अंगावर घेऊ नका. तुमच्या हातातून संधी गेलेली नाही. मध्ये बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगरात जाहिरातबाजी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला
उपमुख्यमंत्री नमस्कार करतात. त्याचा अर्थ काय धरून? मराठ्यांसाठी काय काय केलं? हा, अच्छा, हा, तसा उल्लेख आहे. मराठ्यांसाठी काय काय केलं? गृहमंत्री साहेब, तुम्ही आम्हाला सारथी दिली म्हणता, महामंडळ दिलं म्हणता. जरा पोराला विचारून बघा खाली किती जाचं काठी आहेत, त्याचं कर्ज होत आहे का? त्याला किती जाचं काठी आहेत, त्याचं ते पैसे आहेत का? तो बँकेत दाखव, स्टेटमेंट दाखव, आमकं कर तमकं कर. आता त्याजवळ पैसे, तर तुमचं कर्ज काढायचं काय गरज आहे? काय गरज आहे इतक्या जाचं काठी त्याच्या द्या? जरा खाली विचारून बघा त्याचा किती फायदा झाला. दुसरं, सारथी दिली ना, सारथीचे पोरं आत्ता आरडत, आत्ता टाव फोडी देत, आणखीन उपोषणाला बसलेले हजारो पोरं आहेत. आणि तुम्ही हे 2 भूषण सांगायला लागले, बाकीच्या नाही दिले का महामंडळ? तुम्ही महाज्योती बाटी ताटी नाही का? आम्ही म्हणलो का हे कशाला ओपन केलं? बाकीचे महामंडळ काय म्हणलो कशाला दिले? आणि हे दिलं तर सांगायला लागला. बाकीच्याला आरक्षण दिलं, आम्हाला आरक्षण द्या असं म्हणतोय आम्ही. बरोबरी करा, समानता. ते येवल्याचा म्हणत असतो समानता पाहिजे, समानता करा. मराठ्याला फसू नका. काय काय दिले ती जाहिरातबाजी करू. मराठी आता हुशार आहेत आणि तुम्ही किती फोडा मराठ्यांचे आमदार, त्यांचं नाव विलाज आहे म्हणून ते लढतायत. त्यांच्या खालचे कार्यकर्ते मराठ्यांचे जे आहेत ना, त्यांना वाटतं योग्य आहे आपल्याला एकदा आरक्षण मिळालं म्हणजे आपले लेकरं मोठे होते, नेता काय आपल्याला मोठं करणार नाही, असं त्या आमदाराच्या खालच्या कार्यकर्ते म्हणते. हे 2 दिवसाच्या माझ्यापर्यंतच्या प्रतिक्रिया जर तुम्ही ऐकत असलात ना हे मीडियातून, तर तुम्हाला जाहीर सांगतोय मी की आमदार मंत्री जर सोडले तर खालचे म्हणतात आमच्या लेकराचं कल्याण होईल, मोठा झाला तर आमचा ते नेताच होईल, आरक्षण मिळालं आमचे लेकरं तरी मोठे होते. पण आम्हाला म्हणता येत नाही तसं, समजून घ्या. आणखीन तरी लाट घेऊ नका मराठ्यांची नाराजीच्या अंगावर. मी आणखीनच तुमच्याच हिताचं सांगतोय. तुम्ही माझ्यावर एवढे शेळीत रचले तरी पण तुम्हाला जर यातून शहाणपणीत असलं, माया बापाची भूमिका बजावत असलात, तर या प्रेसच्या माध्यमातून हे संदेश घ्या. आणि ते किती फुटले तरी मराठ्यांनी त्यांना मराठी विरोध ठरवलाय आता त्या आमदारांना, कारण त्यांना मोठं गोरगरीब मराठ्यांनी केले. आणि ते काय बोलायला लागले हे मराठ्यांनी ऐकलं. ते म्हणते ह्यो जरांगे पाटील आमच्या नेत्याला बोलला. अरे तुमच्या नेत्याला बोललो, पण तुमच्यासाठीच बोललो ना, आणि तुमच्या जातीसाठीच बोललो ना. तुम्हाला थोडं बोललोय. उलट तुम्ही जाती कोण बोलायला पाहिजे, जाती कोण नाही बोलायचं, नेत्याकडे जायला पाहिजे, म्हणायला पाहिजे हे द्या. ती कसा बोलतो मग आम्ही बघतो. मी बी कानाला धरीन. मग मोगमत तुम्ही जात दिली सोडून आणि लागला तर बराळायला नेता नेता करीत. मी नाही हटत. तुम्ही म्हटले होते दौरा काढणार आहे. शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याला शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याला करू द्या माझी गुन्हा काय दाखल झालेला आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जातीवादी शब्द वापरले म्हणून तो गुन्हा दाखल झालेला आहे आणि राज्यभर असे गुन्हे दाखल होऊ शकतात. आम्ही सुद्धा करत येईल ना. नाही पण तसं नाही येते प्रकार. तुमच्या विरोधात तक्रार नाही ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून तुमचा व्हिडिओ शेअर केल्यामुळे जो शेअर करणार आहे ना त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला. पण जो बोलला त्याच्या विरोधात तक्रार झाली, तुम्ही बोललेला आहे. ठीक आहे ना, न्यायालय मला न्याय देईल. पण आम्ही सुद्धा 6 महिने त्यांनी आम्हाला फसवले. जेवढे मंत्री व्यासपीठावर आले होते 6 महिन्यात, जे अधिकारी आले होते, जे OED आले होते, सगळ्यावर मराठी गुन्हे दाखल करणार, करोडोच्या संख्येनं करणार. आम्ही करणार. मग सुट्टी कोणालाच नाही, न्याय सगळ्याला सारखा, सगळ्याला सारखा. तुम्ही सुद्धा आमच्या आई बहिणीचं त्यावेळेस अपमानच केलेला. हो, आमच्या सुद्धा माता मावल्या सगळ्या तुमच्या विरोधात गृहमंत्र्याच्या आणि त्यांच्या विरोधात तक्रारी देणार आहे. नक्की देणार आम्ही सुद्धा. तुम्ही एकदा फक्त पाऊल उचलून बघा. आम्ही आधी नाही करणार. तुम्ही पाऊल उचललं का आम्ही सुरू केलं. पाटील साहेब, कोर्टाने तुम्हाला सांगितलेलं शांततेच्या मार्गाने आंदोलन आहे, लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याची तुम्हाला परवानगी दिलेली आहे. पण तुमचा मंडप त्या ठिकाणी काढला जातो, तुम्ही कालपासून आरोप करता. पण तुम्ही कोर्टात दाद मागणार का? कारण कोर्टाने तुम्हाला शांततेत आंदोलन करायला परवानगी दिली. हे बघा, मान्य न्यायालयाने जे जे आम्हाला सांगितलं ते ते आम्ही प्रामाणिकपणाने, त्यांचा शब्द मान्य न्यायालयाचा आम्ही नाही डावाला, शांततेत सगळं केलं. त्यांनी आता म्हणजे पुन्हा एकदा सांगतो, DYSP साहेबांनी, आंबे साहेबांनी शब्द दिला आम्ही हात लावणार नाही, त्यामुळं तोपर्यंत आम्ही ऍक्शन काहीच घेणार. त्यांनी सांगितल्यामुळे आम्ही DYSP साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवणार. आम्ही सुद्धा काही करणार नाही. फक्त त्यांनी जे लोक उचलायचं सुरू केलं ना ते बंद करावं. आजपासून ते बंद करावं सगळं त्यांनी. मला उद्या हे ऐकायला यायला नको की लोक उचल. तुम्ही ही दडपशाही बंद करा.
आंतरवालीसह महाराष्ट्रातली सगळीच. आणि गोडी गुलाबीने याच्यातून मार्ग कसा काढता येईल ह्याच भानगडीत पडा. सरकारच्या हातातून संधी गेलेली नाही. समाजाचा रोष अंगावर घेऊ नका, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा. बरं. हेच लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील. आणखी एक प्रश्न आहे. राजेश टोपेंवरती 2 दिवस झाला आरोप सुरू होते. शरद पवारचे आंदोलन सोडवण्यासाठी सरकारची राजेश टोपेंनी मदत केली आता कोणी कोणाची मदत केली असं शरद पवार हा ना, त्यांना माहिती. मला तर काही विचारलं नाही कोणी, त्यामुळे त्याचं उत्तर मला देता येणार नाही. पण एक सांगतोय त्याच्यातलं की सगळेच येत होती, पुरेच अख्खेच. मग कोण कोणाला आणत होते ते तर मुख्यमंत्री साहेब सगळं सांगते. टोपे साहेब एकदा ते तर दोघं जेवले बी जणून म्हणते एका जागेवर, मला काय माहिती मिळेल. मग तुमचं जमतं आणि तुम्हाला काही नाही साधलं की उगा आरोप करायचे एकामेकावर. तुम्ही तुमच्यावर आधी म्हणले शिंदे साहेबांना बसले आंदोलन, नंतर म्हणले पवार साहेबांना बसले, नंतर म्हणले प्रकाश आंबेडकर साहेबांना बसले, नंतर म्हणले बच्चू कडू भाऊन बसले, नंतर म्हणले राज ठाकरे साहेबांना बसले, नंतर म्हणले उद्धव ठाकरे साहेबांचे त्याच्या मागे नाही म्हणले, नंतर म्हणले अशोक चव्हाणाचे ते तर सोडून दिलं. म्हणले नाही बाळासाहेब थोरात हे तुम्हाला मिळत नाही म्हणे. मग सगळं सोडून दिलं. म्हणले राजू शेट्टी का काय की अरे तुम्हाला काही मेळ आहे का नाही का. नंतर तर म्हणले देवेंद्र फडणवीसचा पुरा हात यायचा आणि सगळे सोडून दिले. म्हणले हातून कुणाचाच हात नाही, फक्त अजित पवार. बघा कार्यक्रम यांचा. अरे गोरगरीब समाजाने आंदोलन उभा केलेलं आहे, भांगडीत नका पडू, काही हाताला लागणार नाही. या साईटीच्या नाही आणि पोलिसांच्या नाही, गुन्ह्याच्या नाही, तुमच्या हाती एक लागू शकतं. मराठ्यांचा रोष आणि मराठ्यांना तुम्ही असं केलं म्हणून बाकीच्या जाती म्हणणाऱ्यात हे आपल्याला सुद्धा असंच करू शकतात. एवढा रोष पत्करायला लागेल. ह्या भानगडीपेक्षा आजची प्रेस प्रामाणिकपणाने जर ऐकत असाल तर तुमच्या हातातून संधी गेलेली नाही. तुम्ही सगळे सोयरीची अंमलबजावणी करून नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. मराठी शांत चित्ताने ऐकत आहेत. काय करताय तुम्ही? झोपलेले नाहीत, खचलेले नाहीत आणि घाबरलेले सुद्धा. तुमच्या आंदोलनाला एवढे दिवस मोठा प्रतिसाद मार्ग निघत होते आणि एवढा संभ्रम निर्माण नव्हता झाला. तर संवाद बंद झालेला आहे. दोन्ही बाजूनी काही मागण्या एकमेकांकडे पोहोचत नाही. तुम्हाला काय वाटतं याच्यातून काय तोडगा वगैरे निघू शकतो किंवा काय मार्ग निघू शकतो यावर? नाही मी कसं काय सांगू त्यांना. ते माझ्या विरोधात आता खूपच आमदार उभा केलेत, मंत्री उभा केलेत, एक टोळकच उभा केलंय आणि ते संस्था आणल्यात माझ्या विरोधात चौकशाला. कर हो ते दूध का दूध पाणी पाणी, अटक करा, नामकं करा, गुन्हेच काय दाखल करायला लागले, नाटक कशा नाराजी घेतात. त्यांनी मायबाप आहे ना, एक शेतकऱ्याचा पोरगा गोरगरीब कष्ट करायसाठी लढतोय ना, त्यांनीच म्हणायला पाहिजे चला बघू बरं चर्चा करून आपण काय तोडगा निघतोय. तुम्ही यायचंच नाही. आम्ही कसं काय चर्चा करायची? 17 दिवस झालं बसलो होतो आम्ही. आलात का तुम्ही? तुम्हाला वाटतंय ना मराव हे असाच माझा मायबाप समाज मला मरू देईल? तुमचं गैरसमज काढून टाका. त्यांची तयारी तर पाहिजे का? बळत म्हणा ये इकडं परत म्हणते भ्याला मागे सरकारला. त्यांची तर तयारी पाहिजे. त्यांनी सांगितलं पाहिजे दिल खुलासपणे, हो तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो. दिल खुलास सांगितलं पाहिजे. इतक्या दिवसात आम्ही सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करणार आहे. बघतील माझे मराठी काय करायचं, वेळ द्यायचा करायचं. संवाद झाला पाहिजे. त्यांना करायचंच नाही, त्यांना मला गुंतवायचंय. त्यांना वाटतं ह्यो काटा आहे, ह्यो संपला की आपलं जुळतच नाही, मग तर बिघडलं. सांगू ऐकत असला तर आणखीन एकदा ऐका. तुम्ही यासाठी नेमली आणि पुरे मराठीत रोष पूर्ण झाले. पुरे अटक केले ना, पुऱ्या महाराष्ट्रात पांढरा दिसणार. इथून तिथून ते मराठी बसले करोडात, भयानक मराठी बसल्या दिसणार तुम्हाला. सगळे भूक हडतालच होणार. मराठीतच सांगते. मी विनंती करतो त्यांना नका करू. तुम्ही फक्त बसायचं तर शांततेत बसा, नका करू. त्यांना संवादच नाही करायचा. पण सरकारने संवादाचं पाऊल उचललं तर तुम्ही तयार आहात? आणि आम्ही कोणत्या दिशे नाही म्हणलेलं नाही. चला शब्द आहे तुम्हाला आमचा, कोणत्या दिशे नाही म्हणलेलं नाही. आम्ही सरकारने चर्चेला येऊ नये असं कधीच म्हणलेलं नाही आणि तोडगा काढू नये. आम्ही हमेशाच म्हणलो ना उपोषणा सुद्धा, तुम्ही या आणि चर्चा करा, तोडगा काढा. आताही तुमच्या प्रश्नात तेच उत्तर दिलंय. तुम्हाला चर्चेलाच यायचं नाही, तोडगा कसं निघत? या तुम्ही चर्चेला, सांगा इतक्या दिवसात आम्ही सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करणार आहे. बस का आता असतं ना. मग ते का करत नाही? त्यांच्या न्याय काय मंदिर सांगणार तुमचं? न्याय मंदिराची लाईट गेली वाटत. इन्व्हर्टर नाही वाटतं त्यांचे, चार्जिंग नाही. ते गोरगरिबाला न्याय द्यावा नाही वाटत त्यांना धोशील असून रातची
अरे हे लय अवघड कार्यक्रम आहे. मी म्हणूनच सांगतो सरकारनं गृहमंत्र्यांनी गलत ठिकाणी हात घातला. हो खरं सांगतो तुम्हाला. आणखीन मी मागं सरकारणारला नाही भेणारच नाही. ते बिचारे त्यांना काही अडचणी असतात म्हणून ते गप्प बसत असते. तुम्हाला एक सांगू, मी एक क्लिप ऐकली. बाळासाहेब थोरात साहेब बोललेत आणि तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना उत्तर दिले. ते म्हणते असं बोलल्यावर कसं जमन, आणि तुमच्याबद्दल जर असं कोणी बोललं तर सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस उभा राहील तुमच्या बाजूला. एक जण बोलत होता, केला ना मोका नोटीला बाजूला. म्हणजे समजून घ्या ही आयडिया आहे स्वतःची बाजू मारून न्यायची. आणि गृहमंत्री इतका चतुर माणूस आहे, त्यांची बाजू मारून नेऊस तर सगळ्यांचा वापर करतो हा माणूस, सगळ्यांचा, जसा मराठ्यांचा आतापर्यंत केला. इतका चतुर माणूस आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना आमदारांना ईडीची भीती वाटते म्हणून बोलत नाही. त्याला वाटतं याच्या मागं लावली म्हणजे आपल्या मागं लागायची. पण मी वेगळा आहे. तुम्हाला आणखीन सांगतो, मी गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना शाने व्हा, गलत ठिकाणी हात घातला. तुमचे दडपण भीती निघून जाईल लोकांवरची, काही झालं नाही म्हणून. मी इतक्या टोकापर्यंत जाईल शांततेत. मी मरण पत्करीन, पण समाज तुम्हाला पिढ्यांना पार कधीच माफ करणार नाही. ही तुमच्या वाट्याला भोग येणार, लक्षात ठेवा. विजय धन्यवाद. वडेट्टीवार, नाना पटोले हे विरोधी पक्ष या सगळ्या 2-4 दिवसापासून तुमची वक्तव्य, त्याच्यानंतर सरकारनं स्थापन केलेली SIT किंवा सरकारनं एक वेगळं पाऊल टाकलंय, सरकार संवाद साधत नाही, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाच्या याच्यावर काही परिणाम झालेला दिसतोय का? एवढा बी नाही. या आजचे दिवस चालन काढून बाहेर जाऊन येऊ का? बघा मराठी लवखंडच लगेच हटूच शकत नाही. फक्त मी सांगणार नव्हतं पण सांगितलंय तुम्हाला. मराठी शांत चित्ताने ऐकते कोण काय करतोय, कसं जरांग्या पाटलावरती षडयंत्र रचायला लागलेत आणि आपल्या गोरगरिबाला आरक्षण मुद्दाम कसं द्यायचं नाही, कसं मुख्यमंत्री गृहमंत्री एकत्र झाले, त्यांनी मराठ्यांचे आमदार आपल्या विरोधात कसे बोलायला लावले, कोणचा आमदार आणि मंत्री बोलतोय हे मराठी बघतायत. मला हे मीडियाच्या बांधवाला सांगायचं नव्हतं, पण तुमच्यावर माझा लय विश्वास आहे म्हणून तुम्हाला सांगितलंय. सत्य आणि माझ्या पोटात राहत नाही, मी बोलून टाकतो. मराठी शांत चित्ताने बघतेत. मला इथं तुम्ही रोज बघतात, तरी बी इथं पोलिसांना सुद्धा विचारा, 7-10 हजार लोक रोज येत भेटा. आणि मी काय वाईट करतोय समाज माझ्यापासून लांब जायला? मी काय माझ्या स्वार्थासाठी काही बोललोय? समाजाला 6 महिन्यापासून फसवायला लागलात म्हणून समाजासाठी बोललोय. मी काय समाजाच्या विरोधात बोललो? समाज कशामुळे लांब जाईल माझ्यापासून? आणि समाजच माझा मायबाप, तीच शक्ती आहे माझी. आणि मी कोणाच्या जोरावर लढतोय? त्यांचेच लेकरं मोठे व्हावेत म्हणून. 1 इंच मागे जाणार नाही. ते केशीला भेट नाहीत, ते सरकार काय दडपशाही करतं याला भेट नाहीत. ते 5-7 दिवस शांत चित्ताने बघणार आहेत हे काय करते. शेवटी यांनी केलेल्या दडपशाहीचा अंत होईल. ते विरोधी पक्षांबद्दल तुमचं काय मत आहे? कारण विरोधी पक्षातील दिसतंय का काय तसं काय पोलिसांची चर्चा झाली काय? नाही, पोलिसांची चर्चा नाही, दिसलंय नाही. परंतु एकूण जो अंदाजा दिसतोय मला मुंबईला रॅली नेल्यापासूनचा, षडयंत्र रचणं, ट्रॅप रचणं, कालचा प्रयोग, काय गरज होती करायची? आम्ही का मुंबईत चाललो होतो का आधी नाही. तुम्ही तारीख बदलली गृहमंत्र्यानं, कोर्टाची आमची 13 मार्च होती, अलीकडे घेतली. दुसरं सांगतो, मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत आंदोलन करा, तुम्हाला अधिकार आहे. रस्ता रोको शांततेत झाली, गुन्हे का दाखल केले. तिसरी गोष्ट, 10% घ्या म्हणून माझ्यावर दडपण का आणताय? मराठ्यांची मागणी ओबीसी आरक्षण, त्यांना वाटतं हे बिल आणि बदलं आणि मराठ्यांचं घाट करील, ते आरक्षण टिकणार नाहीये. आताच लोक कोर्टात गेले, माझ्या मराठ्यांच्या पोराचं वाटलं होय. त्यामुळे मला सगळ्या सोयऱ्यांचाच पाहिजे. मी 8% ते 100% मला करणार आहे, कारण मी शेतकऱ्याचं पोरग आहे, मायबाप आहे. सरकार म्हणजे मायबाप. मी शेतकऱ्याचं पोरग आहे, गोरगरीब कष्टकऱ्या मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून लढतोय. माझ्यासाठी यासाठी असती होय? माझ्यासाठी विधान भवनात अधिवेशनात मागणी असती का? अटक करा तर गुन्हे दाखल करा. काय केलं असं? हे तुमच्या नेत्याला बोलायला पाहिजे. तुम्ही माझ्यावर गुन्हे दाखल करणार ना, मराठी सुद्धा तुमच्यावर गुन्हे दाखल करणार. तुम्ही आम्ही 6 महिन्यापासून तुम्ही आम्हाला फसवलंय म्हणून. मराठी फक्त आता शांत चित्ताने बघतायत, मराठी घाबरलेले नाहीत आणि खचणार बी नाहीत. लक्षात ठेवा. तुम्ही बघतायत माझ्या तुम्ही काय काय करायला लागलात. आणि मराठ्यांना माझ्या बघा 5-7 दिवस याची
10% आरक्षणाची अंमलबजावणी ही, त्याचबरोबर राज्यामध्ये 11,000 शिक्षक भरती सुद्धा सरकारने केलेली आहे. तर तुम्ही म्हटलं होतात की आरक्षण भेटल्याशिवाय नोकर भरती करायची नाही. त्यांनी आरक्षण दिलं, त्यानंतर नोकर भरती सुरू केलेली आहे. या नोकर भरतीचा सुद्धा आता मराठा समाजाला फायदा होणार आहे. मी सांगतानाच सांगितलं, पहिल्यांदा मी सांगत होतो, आज ते नाकारलेलं नाही आम्ही, ते बी ह्याच आंदोलनात दिलेलं आरक्षण. पण ते टिकणार हे का आम्ही पहिल्यापासून विचारतोय त्यांना. ते ओपन कोर्टात त्याची हिअरिंग होणार आहे का? कारण ते चॅलेंज केलंय आता, त्याची याचिका दाखल झाली. थोड्या दिवसात त्याची आता मराठ्यांच्या विरोधात जी याचिका करताय ती तारीख पडणार आहे. ते आरक्षण पुन्हा मराठ्यांच्या पोराचा घात करणार आहे. त्याच्यासाठी आमचं आहे ते द्या असं आमचं त्यांना म्हणणं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं ते घेतील ना, आमचा कुठे विरोध आहे त्यांना. पाटील साहेब, मुख्यमंत्री बोलताना असं देखील म्हटले होते की आम्ही ज्या त्रुट्या होत्या त्या त्रुट्या भरून काढल्या आहेत, मात्र आरक्षण टिकणार नाही असं म्हणणं चुकीचं आहे. त्यामुळं नेमकं आपल्याला कशामुळे वाटतंय की हे आरक्षण टिकणार नाही, नेमकी कारण तरी आम्हाला सांगावी. नाही हे सरकारला माहित नाही ना, मी का सांगावं, त्यांच्याकडे काय अभ्यास नाही काय. सांगितलंय मी सांगायचं त्यांना, आता वेळोवेळी त्याचा पुढे वेळ घालायचा आपण ते आता. पण ते आरक्षणात 13% होतं ECBC, त्याच्यात आणि याच्यात जमीन आसमानचा फरक. त्याच्यातले खूप रूल तोडलेले आहेत त्यांनी, खूप साधे विद्यापीठ ठेवलेत. इंजिनिअरिंगला, मेडिकलला त्याच्यात काही त्याच्यापासून फायदा नाहीये. मग मोठ्याल्या शिक्षणात नाही, मग आम्ही EBC मध्ये बसतोय, अशा ठिकाणी दिलंय ते आरक्षण. मग आम्ही EBC मध्ये बसतोय ना, तुमच्या आरक्षणाची काय गरज आहे? आमची मागणी OBC आरक्षणातून आहे आणि सगळे सोयरे शब्द तुम्ही घेतलेले ते आम्हाला पाहिजे. आणि त्याच्यापासून मी तसं बरं हटू शकत नाही. जेला भोगायला तयार आहे, सडायलाही तयार आहे त्याच्यात, पण मराठ्यांची गद्दारी नाही करू शकत. सुटून बी आलो तरी सरकार पुन्हा आरक्षणच घेणार. पाटील, इतक्या मोठ्या प्रमाणात दडपशाही सुरू आहे की ती या इंग्रजांना सुद्धा कधी केली नसत. असं गृहमंत्र्यांचा इतका भयानक जातीयवाद सुरू आहे सध्या, जातीय द्वेष मराठ्यांविषयी. ते बंदूक त्यांच्या फेसबुक, त्या इंस्टाग्रामला टाकणं, ते दाखवणं, ते खुन्नस मराठ्यांविषयी दाखवणं. याचबरोबर आता 7वा मुद्दा सांगतोय, हे झालं त्यांचं. मी भांडलो मायबापा कोणासाठी? मराठ्यांसाठी. मग त्याच्यात श्रीमंत मराठा असो, राजकारणी मराठा असो, नोकरदार मराठा असो, व्यावसायिक मराठा असो, शेतकरी मराठा असो, कष्टकरी मराठा असो, गोरगरीब 6 कोटी मराठ्यांसाठी मी भांडतो. मी बोललोय नेत्याला, राग आलाय मराठ्याच्या नेत्याला. का आला? आमच्या नेत्याला कमून बोलला. तुझा नेता आहे का जात आहे? तुला नेत्याने जवळ कमी केलंय माहितीये का? या गोरगरीब मराठ्याने तुला मतदान केले, तू आमदार मंत्री झाला म्हणून त्यांनी जवळ केले तुला. मला बरंच लागा ना, थोडी 1-2 दिवस बरं लागलं की निघतो. थोडं मला चालता आलं पाहिजे एकट्याला. 2 जण धरून म्हणलं मी पडायचं तिथं गर्दी. माझा मायबाप समाज मला लेकरावून प्रेम करतोय माझ्या. हो, मी हे ठासून सांगतो. मी इकडं दवाखान्यात येत, ते तिकडं परेशान आहेत सगळ्या महाराष्ट्रात. मला तसे निरोप आहे. माझा मायबापलाच समाज प्रेम करतो. मी एकदा जर लोकात गेलो तर लोक भेटायला आले तर मला उभा तर आलं पाहिजे. त्यांना सहन होणार नाही ते मला तसं बघून. मराठवाड्यात काढणार आहेत की मग राज्यात, मराठी राज्यात येत आणि सगळे OBC बांधव, गाव खेड्यातले सगळ्या जाती धर्माचे लोक आमच्या सोबत येतात. मी खाली नाही जातीवाद करत, वर बी नाही करीत. मी मराठ्यात चुकला तरी त्याला ही का मी माझं सहज बोललोय. काय तू का मराठ्याचा आहे का? तू का अमक्याचा आहे का? हे सहज बोललो जाऊ. मी शेतकऱ्याच पोरग, एखादा शब्द जातो मी त्याला एकट्याला बोललोय, ब्राह्मण समाजाला नाही. मी सांगताना सांगितलं इथून तिथून. आणि माझ्या मनात द्वेष असतं ब्राह्मण समाजात. तर परळीचे बांधव आले होते माझ्याकडे, परशुरामांच्या कार्यक्रम होता मोठा प्रतिष्ठानचा. त्यांनी सांगितलं भाऊ आपल्याला थोडं रास्त रोखच हे करावं लागतं. सगळ्या मराठ्यांनी सांगितलं साध्य आहे. बंजारा बांधव आले होते, ते म्हणले नाशिकला आमचा मोठा देवीचा कार्यक्रम आहे. म्हणलं पुरा रस्ता मोकळा करायचा. मी सांगितलंय संत रोहिदासांची जयंती होती, ते बांधव आले. म्हणलं पुऱ्या मराठ्यांनी त्याचं सामील व्हायचं. आणि त्यांचं जर रॅली रस्ता रोखून आली तर रस्ता रोख बाजूला करायचा आणि त्यांना रस्ता द्यायचा. जातीवादी नाहीये, खालचे लोक आमचे. तुमचा काय ठेका घेतला का नेत्याचा? आम्ही आमच्या जीवावर मोठे झालं आणि त्याचा काय तुटून आमच्यात. पाटील साहेब, गेल्या अनेक दिवसात ते काय लय मेळ पांगलेलं आहे मराठ्याच्या बाबतीत. मराठ्यांना काय द्यायचं म्हणलं कुणीच बोलत नाही मराठ्यात. आता विरोधी पक्ष नेत्याला जात नसते, विरोधी पक्ष नेत्याला जात नसते. पण आता ते जात बघतेत वाटतं. ते त्यांचा शिक्का बघा ना. आपल्याला विरोधी पक्षात शिक्का आहे, प्रामाणिकपणाने हे न्याय मंदिर आपण जनतेसाठी चालवायचं आणि आवाज उठवायचा. जिथं अन्याय होतो तिथं आवाज उठवायचा. हा, वैचारिक मतभेद असू शकते. वडंटीवार साहेबांचे आमचे वैयक्तिक असतील वैचारिक मतभेद,
परंतु जिथं अन्याय वाटला, असे मोठमोठाले प्रकरण करायला लागले, दडपशाही मराठ्यावर करायला लागली, तर त्या न्याय मंदिराने आवाज उठवला पाहिजे. म्हणजे मराठा समाज ध्यानात ठेवत असतो. कोणचा आमदार जात कोणची का असताना पण आपल्या बाजूला बोललाय, मराठा आमदार त्या दडपशाहीबद्दल बोललाय, हे ध्यानात ठेवत असते. तुम्ही सगळे गप्प बसले ना, याचा अर्थ असा होतो तुम्ही सगळे सरकारकडून. शेवटी जनता आहे मालक. थोडे दिवस येत आणखी जनताही बघणारच आहे. परंतु सरकारला सांगतो आता शेवटी की तुम्ही मराठ्यांचा अंत बघू नका आणि मराठ्यांवरची दडपशाही थांबवा. तुम्ही मार्ग गोडी गुलाबीने कसा काढता येईल ह्याच नादात पडा. बाकीच्या नादात पडताल तर तुम्ही चिखलात फसणार आहेत आणि तुम्हाला नंतर असा पश्चाताप येईल की मराठे पिढ्यांना पार भोग भोगायला लावते तुम्हाला. धन्यवाद. नाही पुढे घेऊन जा ना. ते भेणार माणूस असला ना, ते इकडे तिकडून निघून जातो. ते म्हणतो चला इकडे दार उघडा, तिकडे दार उघडा, आपलं सरकार इथंच आहे. आणि इथून सुट्टी झाली का अंतरवाली ती, आणि अंतरवालीत नसलो तर समाजाच्या दर्शनासाठी जाणार आहे चर्चा करायला. चलो धन्यवाद भाऊ. शिवसेना असेल, काँग्रेस असेल, शरद पवार असतील किंवा इतर सगळे नेते, राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे, त्या तुमच्या आंदोलनाबद्दल सध्या काहीच भूमिका घेत नाही. तुम्ही म्हणताय तुमची दडपशाही सुरू आहे, दडपशाहीबद्दल सुद्धा ते काहीच भूमिका घेत नाहीत. विरोधी पक्ष का दखल घेत नाही? काय काय वाटतं तुम्हाला त्यांच्याबद्दल भूमिका काय तुमची? त्यांचे त्यांनाच माहित, आपल्याला नाही सांगता येणार ना. त्यांचं त्यांनाच माहित. पण सगळ्या पक्षातले मराठी स्वतःच्या लेकराच्या बाजूने आहेत आणि आंदोलनाच्या बाजूने आहेत. कारण मी ह्या समाजासाठी मरायला निघालेलो आहे. तुम्हाला संपर्क केलाय त्यामधून नाही मला विचारलं एकट्याने नाही, काही मंत्र्यांनी केला नाही. आता काय असतं बरं का, सगळी एकजूट झाली मराठ्यांच्या विरोधात, त्याच्यामुळं येणार नसतील. शेवटी आता मराठ्यांची त्यांना गरज नाही, गोरगरिबांची. ते मंत्री आमदार होऊन बसलेत आता. छान विचारतो.